नमस्कार सर्वांना आत्मा मालिक खूप खूप शुभेच्छा। आज आपण या आत्मा युगपीठ चॅनेलतर्फे दुःख काय असते या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत। दुःख म्हणजे अशा एखाद्या गोष्टीतून सुटण्याची प्रत्येक सजीवामध्ये स्वाभाविक रचना असते। खूप त्रास सहन करावा लागतो। आनंदाची विरुद्ध भावना म्हणजे दुःख। अंकशास्त्र, योगशास्त्र यानुसार आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक अशी तीन दुःखे शास्त्रकारांनी मांडलेली आहेत। आध्यात्मिक म्हणजे शारीरिक व मानसिक दुःख असे दोन मुद्दे शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत। शारीरिक म्हणजे व्याधी, रोग, आजार, शरीराला होणारे सर्व बाह्य पीडात्मक आजार। आणि मानसिक दुःख म्हणजे राग, लोभ आणि आता समाजामध्ये जे चाललेलं आहे आपण पाहतो तो म्हणजे प्रेमभंग किंवा मानसिक त्रास देणं। असे सर्व दुःखे येतात आध्यात्मिक दुःखामध्ये। आदिभौतिक दुःख म्हणजे जो स्थावर, जंगम, पशु पक्षी, स्थावर म्हणजे जमिनीच्या वादातून वगैरे अशा माध्यमातून येणारे दुःख आणि जंगम म्हणजे पशु पक्षी प्राणी यांच्याकडून होणारा त्रास आणि त्यातून मिळणारं दुःख, अशी आपल्याला आदिभौतिक दुःखे सांगितलेली आहेत। आदिदैविक म्हणजे देवी देवता, नैसर्गिक शक्तीमुळे होणारे त्रास म्हणजे वादळ, वारा, पाऊस, विजांचा गडगडाट, थंडी, उष्णता असे सर्व याच्यामुळे होणारे जे त्रास आहेत किंवा दुःख आहे त्याला आदिदैविक दुःख सांगितलेलं आहे। दुःख हे रजोगुणी कार्य सांगितलेले आहे। तसेच त्याला मनाचा धर्म मानला जातो। आत्म्याला त्यापासून वेगळं ठेवलं जातं। दुःख हे प्रत्येकाला येतं, म्हणजे ह्या पृथ्वीवरती असणाऱ्या सर्व सजीवांना दुःख येतच। कारण का? हे निसर्ग चक्र आहे। सुख दुःख हे दोन्ही येत राहतं, पण काही जाणीवपूर्वक दुःखे सुद्धा दिली जातात किंवा होतात। मुख्य दुःख म्हणजे काय तर मृत्यू, आणि मृत्यू ज्यापासून चेतना किंवा पुरुषाचे लिंगदेहाची निवृत्ती झाल्याशिवाय सुटका होत नाही, हे मुख्य दुःख सांगितलेलं आहे। दुःखापासून अंतिम मुक्ती केवळ तत्वज्ञानानेच होऊ शकते किंवा मार्गदर्शनाने होऊ शकते। निसर्ग आणि मनुष्य यांच्या भेदभावातून ब्रह्माच्या ज्ञानाने ते दूर केले जाऊ शकते। योगाच्या परिभाषेत दुःख हा एक प्रकारचा अडथळा सांगितलेला आहे। मनुष्याच्या प्रगतीमधला एक सर्वात मोठा अडथळा सांगितलेला आहे। कोणत्या तरी विषय वाचनेमुळे चित्तामध्ये खेद किंवा कष्ट निर्माण होते आणि आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो, वेळ वाया जातो आणि प्रगतीमध्ये खूप आपण पाठीमागे पडतो। अशी जी दुःखे आहेत ही योग परिभाषेमध्ये आलेली आहेत। आता योग परिभाषेमध्ये दुःखाचे त्रास सांगितलेले आहेत। एकामध्ये परिणाम दुःख सांगितलेलं आहे, ताप दुःख सांगितलेलं आहे, संस्कार दुःख सांगितलेलं आहे। जे दुःख भविष्यामध्ये होऊ शकते याला परिणाम दुःख असं शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे। ताप दुःख म्हणजे जे वर्तमान काळामध्ये कोणता तरी भोग शिल्लक राहिलेला आहे म्हणून होणारे जे दुःख आहे त्याला ताप दुःख म्हटलेलं आहे। आणि संस्कार दुःख म्हणजे ज्या दुःखाचे रूपांतर स्मरणीय संस्कारामध्ये होते। याचाच अर्थ तुम्हाला मी सांगतो की आपण कुणालाही त्रास देऊ नका, मग तो मानसिक असू दे किंवा शारीरिक असू दे
किंवा स्थावर असू दे, जंगम असू दे. कारण संस्कार दुःखामध्ये, कारण त्या दुःखाच्या ज्या लहरी आहेत आपण इतरांना देतो, त्या लहरी ह्या संस्कार दुःखामध्ये मोजल्या जातात आणि त्या बुमरँग होऊन, जसं ॲक्शन तिथं रिॲक्शन, बुमरँग होऊन परत फिरतात. आणि त्या परत फिरल्यानंतर जो या मानवाला, पृथ्वीवरती असणाऱ्या या सर्व मानवसृष्टीला किंवा जीवसृष्टीला किंवा सजीवाला जो त्रास होतो तो बुमरँग होऊन होतो. मग तो लगेच होईल असं पण नाही आणि उशिरा होईल असंही नाही. ते कधीही बुमरँग होऊ शकतं. आणि कारण निसर्गाचा नियम आहे, जसा चेंडू वरती टाकला जातो तसाच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो खाली सुद्धा येतो लगेच. म्हणून ही आपण जे काही त्रास इतरांना देतो त्या त्रासामुळे होणारी जी शक्ती आहे बुमरँग होऊन आपल्याला परत फिरते आणि त्याच्याच दुपटीने आपल्याला त्रास होतो आणि आपल्या जीवनाचा क्षय व्हायला लागतो. म्हणून कृपा करून सर्वांना विनंती आहे की कुणीही इतरांना त्रास देऊ नका. कारण त्रास दिल्याने किती दुःख होतं ते त्या जीवालाच माहीत असतं. आणि त्या जीवामधून, ज्या हृदयातून बाहेर पडणाऱ्या ज्या लहरी आहेत, त्या लहरी तुमच्यावरती निगेटिव्ह एनर्जी तयार करून संस्कार दुःखामध्ये रूपांतरण व्हायला चालू होते. आणि एकदा संस्कार रुजले त्या दुःखाचे की ते वारंवार त्रास द्यायला लागतात. आणि आपला गैरसमज होतो की हे असं मला का होतंय, मलाच का होतंय. तर ह्याचं कारण आहे आपणच कुठेतरी चुकलेलं असतं आणि त्यामुळे आपल्यावरती निसर्गचक्र नियमानुसार आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून कृपा करून कुणालाही त्रास देऊ नका, कुणाला दुःख देऊ नका. या सर्व क्रियेमुळे सर्वांची शांतता, आनंद निघून जातो. दुखापत सुद्धा होऊ शकतो. ती दुखापत आंतरिक असू शकते किंवा बाह्य असू शकते. बाह्य असलेली दुखापत बरी होऊ शकते, पण हृदयाला जे दुःख होतं ते बरं नाही होऊ शकत. कारण ते संस्कार दुःखामध्ये स्मरणीय रुजलं जातं आणि ते दुःख एकदा स्मरणामध्ये रुजलं ते परत दुःख उफाळून येतं. आणि त्यामुळे समोरच्या ज्या व्यक्तीने त्रास दिलेला आहे त्या जीवाला, त्यामुळे पुन्हा आपल्यावरती त्या त्रासाचा परिणाम व्हायला लागतो. संकटाच्या वेळी साथ न दिल्यामुळे अगदी मौलिक वेळेला आपला जवळचा माणूस आपल्याला सोडून जातो, त्यावेळेला सुद्धा खूप दुःख होतं. म्हणून कुणाची साथ ऐन वेळेला सोडू नका, कारण ते दुःख खूप मोठं आहे. दुःख व त्रास इतरांना देऊन दिवस घालवणे, अशी सुद्धा काही लोक आहेत की वारंवार काही कारण नसताना दुःख देत असतात, काही कारण नसताना त्रास देत असतात. कारण त्यांच्यामध्ये उपजत गुण आहे का काय असं वाटायला लागतं. तर अशा व्यक्तींचा सुद्धा शेवटचा काळ, आता दुःखाचे त्रास जे आहेत, आपण जे दुःख देतो त्याचे त्रास जे आहेत ते आपल्याला उतरत्या काळामध्ये, म्हणजे पुढच्या आपल्या भविष्य काळामध्ये त्याची पुनरावृत्ती व्हायला चालू होते. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे आणि गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे की कुणालाही दुःख देऊ नका, आनंदी राहा, आनंदी जगा, इतरांना आनंदात राहू द्या. सर्वांना पुन्हा एकदा आत्मा मालिक शुभेच्छा. सर्वांनी हा चॅनल सबस्क्राईब करा. येणारे नवीन जे व्हिडिओ आहेत आपल्याला पाहायचे असतील किंवा आपल्याला त्याच्या नोटिफिकेशन्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ किंवा हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल बटन दाबा आणि
सर्वांच्यापर्यंत हा विश्वात्मक विचार जो आहे किंवा योग विचार आहे तो सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करा आणि हीच पुण्याई आपल्या पदरात पाडून घ्या, आपल्या हृदयामध्ये साठवा आणि आपला त्रास कमी करा. आत्मा मालिक, आत्मा मालिक, आत्मा मालिक. शुभेच्छा.